नितीन गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे गेल्या वर्षी 15 ऑगस्टला राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करण्यासाठी वार्षिक टोल पासची सुरुवात करण्यात आली आणि पहिल्या 4 दिवसात 5 लाख पासची विक्री झाली, ज्यातून 150 कोटींचा महसूल जमा झाला. पुढच्या 2च महिन्यात हाच आकडा 25 लाखांवर पोहोचला आणि 5.67 कोटी एवढे विक्रमी टोल क्रॉसिंगची नोंदही झाली. पाहता पाहता 6 महिन्यात 3000 रुपयांना मिळणार हा वार्षिक पास 50 लाख वाहनधारकांनी खरेदी केला. वर्षभराचा टोल पास एकदाच खरेदी केल्यानंतर एका टोलचा सरासरी दर हा 15 रुपये पडतो, कारण यात तुम्हाला एका वर्षात 200 ट्रिप मिळतात. नियमित प्रवास करणाऱ्या खाजगी वाहनांसाठी हा पास फायद्याचा ठरत असला तरी महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करताना अजूनही स्वतंत्रपणे फास्टॅग वॉलेटमधूनच टोल वजा होतो. खरं तर केंद्र सरकारने वार्षिक टोल पास राष्ट्रीय महामार्गांसाठी लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. मात्र अजून कोणतंही धोरण यावर आणलेलं नाही. राष्ट्रीय महामार्गांवर फक्त 15 रुपयात टोल एंट्री देत असलेल्या पासवर वेगवेगळ्या राज्यांचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रात खरंच याची अंमलबजावणी होऊ शकते का आणि पर्याय काय आहेत तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. देशात एक्सप्रेस वेवरील टोलचे दर हे राष्ट्रीय महामार्गांच्या दरांपेक्षा 25% जास्त आहेत. शिवाय राज्य सरकारने बांधलेल्या द्रुतगती महामार्गांना NHAI म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे नियम लागू होत नाहीत. गडकरींनी सांगितलंय की देशातल्या 1050 टोल नाक्यांवर बॅरियर फ्री एंट्री मिळेल, म्हणजेच तुम्हाला तिथे थांबण्याची आवश्यकता नसेल. वार्षिक टोल पासची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि 2026 संपेपर्यंत बॅरियर फ्री टोलचं ध्येय आहे. राष्ट्रीय महामार्गांवर एका टोलचा दर सरासरी 100 रुपये पकडला तरी 200 टोल क्रॉसिंगचे 20,000 रुपये होतात. मात्र हा पास फक्त 3000 रुपयात मिळतोय. याचाच अर्थ एका टोलसाठी सरासरी फक्त 15 रुपये मोजावे लागतात. आठवडाभरापूर्वीच 50 लाख वार्षिक पासची विक्री झाल्याची माहिती देताना केंद्र सरकारने सांगितलं की एक वाहन सर्वसाधारणपणे वर्षभरात 100 वेळा टोल क्रॉस करत असेल तर त्याच्या प्रवासात आता 50% वाढ झाली आहे आणि राष्ट्रीय महामार्गांचा वापरही वाढलाय. राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या एकूण टोल व्यवहारांपैकी 28% व्यवहार सध्या वार्षिक पासच्या माध्यमातून होत आहेत, ज्यात चंदीगडचा पहिला नंबर आहे. चंदीगड हे देशातलं एकमेव असं राज्य आहे जिथे 14% टोल व्यवहार हे सध्या फास्टॅग वार्षिक पासमधून होत आहेत, तर 12.3% दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आणि 11.5% राजधानी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. महामार्गांनुसार आकडेवारी पाहिली तर दिल्ली NCR मधील बिजवासन टोल नाक्यावरून ये जा करणाऱ्या एकूण 53% खासगी कार वार्षिक पासचा वापर करतात, तर त्यानंतर दिल्लीमधीलच 2 टोल नाक्यांचा 52% क्रमांक लागतो. हे झालं वार्षिक पासचं. पण महाराष्ट्रात जर तुम्ही समृद्धीने किंवा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने प्रवास करत असाल तर तुम्हाला अजूनही फास्टॅग वॉलेटमधूनच पेमेंट करावं लागतं आणि त्यात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. अपवाद फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा, ज्यांना टोलमधून सवलत देण्यात आली आहे. आता सामान्य वाहनधारकाला प्रश्न पडतो की राज्य सरकार असं काही करणार आहे का किंवा किमान विचाराधीन तरी आहे का? केंद्र सरकारच्या या धोरणावर सध्या बऱ्याच राज्यात अभ्यास सुरू आहे आणि महाराष्ट्र ही त्यापैकीच एक आहे. महाराष्ट्र सरकारने वार्षिक टोल पासचं स्वागत केलं होतं, पण अधिकाऱ्यांच्या मते राज्य महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग यांच्यासाठी असा एखादा पास आणायचा असेल तर त्यासाठी वित्तीय तरतूद लागेल, कारण प्रत्येक महामार्गाची वसुली वेगवेगळ्या एजन्सीकडून केली जाते आणि त्यासाठी एक वसुली धोरणही तयार करावं लागेल. NHAIने वार्षिक पासचं फास्टॅगमध्येच इंटिग्रेशन केलंय. सर्वात आधी राज्य सरकारला हे इंटिग्रेशन करावं लागेल आणि त्यासोबतच महसुली फटका किती बसतोय त्याचाही आढावा लागेल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र महाराष्ट्र अजून जरी असा एखादा पास आणण्यासाठी किंवा द्रुतगती महामार्गांवर दिलासा देण्यासाठी सकारात्मक दिसत नाही. टोल प्लाझा धोरणात महाराष्ट्र राज्य एवढं उदासीन आहे की आमदारांनी सभागृहात प्रश्न मांडूनही टोलचे प्रश्न सुटत नाहीत. गेल्या अधिवेशनात मुंबई नाशिक महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या आमदारांनी प्रश्न मांडला होता की इगतपुरीच्या आधी घोटी टोल नाक्यावरती 140 रुपये टोल दिल्यानंतर पुढे काही अंतरावरच समृद्धीचाही टोल द्यावा लागतोय, तर त्यात सवलत दिली जावी किंवा घोटीचा टोल बंद केला जावा. मात्र राज्य सरकारने अजूनही यावर निर्णय घेतलेला नाही, कारण जर हा टोल बंद करायचा तर कंत्राटदाराला मोठी रक्कम राज्य सरकारला द्यावी लागेल. हीच मागणी नाशिकमधील व्यापारी आणि उद्योजकांनीही केली होती. एवढंच काय, पण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग असो किंवा नाशिक मुंबई कितीही वाहतूक कोंडी झाली तरी टोल वसुली मात्र कायम सुरूच असते. गेल्या आठवड्यात मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 32 तास वाहतूक कोंडी होती
पण या वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या वाहनांकडूनही टोल वसूल केला गेला. वार्षिक पासच्या बाबतीत महाराष्ट्रासह बाजूचं गुजरात राज्यही सकारात्मक आहे. मात्र अडचण तीच आहे की वित्तीय तरतूद आणि कंत्राटदारांचं जे नुकसान होईल त्या बदल्यात द्यावा लागणारा मोबदला. कोणतंही राज्य सरकार सध्या कंत्राटदाराला एक रकमी मोबदला देण्याच्या मानसिकतेत नाही आणि तेच गुजरातमध्येही दिसतंय. गुजरातप्रमाणेच कर्नाटकनेही पर्यटन वाढवण्यासाठी वार्षिक टोलचा विचार सुरू केलाय. सध्या धोरण कसं आखता येईल त्याबद्दल कर्नाटक सरकार अभ्यास करतंय. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लखनौ आग्रा, आग्रा झांसी, यमुना एक्सप्रेस या सर्वात व्यस्त महामार्गांवर वार्षिक पास किंवा मासिक पासची योजना आणण्याबाबत विचार होतोय. दुसरीकडे तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या मते ही योजना राज्यांसाठी परवडणारी नाही. मात्र देशातील सर्व राज्यांचा विचार केला तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये या पासचा विचार सध्या युद्ध पातळीवरती केला जातोय. एक्सप्रेस वेचा विषय निघालाय म्हणून एक गोष्ट फक्त माहितीसाठी अशी की केंद्र सरकारने महामार्ग नियमात एक बदल केलाय, ज्यानुसार एखादा द्रुतगती महामार्ग पूर्ण होण्याआधीच त्यावर टोल वसुली करता येणार नाही, तर ती राष्ट्रीय महामार्गांच्या दराप्रमाणेच करावी लागेल. द्रुतगती महामार्गांवर इतर महामार्गांपेक्षा टोल दर हे साधारण 25% जास्त असतात आणि हे रस्ते सुरुवातीला टप्प्याटप्प्याने खुले केले जातात, पण वसुली मात्र स्टँडर्ड टोल रेटनुसारच केली जाते. पण आता केंद्र सरकारने जाहीर केलंय की द्रुतगती महामार्ग एंड टू एंड पूर्ण होईपर्यंत स्टँडर्ड रेटने टोल वसूल करता येणार नाही, तर त्यात 25% सवलत द्यावी लागेल. याचा मुख्य फायदा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेसाठी होणार आहे, जो टप्प्याटप्प्याने खुला केला जातोय. देशभरातली टोल पॉलिसी आणि त्यावर केले जाणारे उपाय केंद्र सरकारच्या स्तरावर वाहनधारकांचं हित डोळ्यासमोर ठेवून केले जात आहेत. मात्र राज्य सरकार याबाबत प्रचंड उदासीन दिसतात. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 32 तासांच्या वाहतूक कोंडीनंतरही केलेली टोल वसुली याची साक्ष देते. याशिवाय राज्य सरकारने वार्षिक टोल पासचा प्रस्ताव अजून विचारातही न घेणं हे वाढत्या वाहनांच्या काळात अजून चिंतेचं मानलं जातं. या धोरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.